तर काहीच पाऊस शिकतायत. पाऊस आलेला आहे. सकाळ सकाळ सुरुवात केलेली आहे एकदम पावसाने. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि सकाळपासूनच म्हणजे ढगाचा गडगडाट हे सुरूच होता. फायनली ना पावसाने सुरुवात केलेली आहे. विजा पण भरपूर चमकायला लागलेल्या आहेत. आम्हाला ते उचलून टाकायचं होतं. आणि जास्त जर पाऊस आला ना तर गाईज हे सगळं निबर होऊन जाणार आहे पावसाने. आम्हाला खोऱ्याने भरता येणार नाही. रात्री पाहू शकतायत एवढं आम्ही हाताने भरलेलं आहे. आणि जर जास्तच पाऊस आला तर हा सगळं मुरुम आहे ना बाहेरच चेपणार आहे. मग खोऱ्याने सगळं वाढणार नाही आहे. चला पावसाने तर सुरुवात केलेली आहे. सोनाली तर गेलेले आहे कॉलेजला. आज त्यांना कॉलेजला बोलवलं होतं कारण की एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळं काही काम असेल त्यांना बोलवलं होतं. तर ब्लॉग कंटिन्यू बघत जा गाईज. पुढं पण भरपूर इंटरेस्टेड होणार आहे. आज पावसाचं वातावरण आहे. मी आज लवकर आवरून आहे ना, मला जायचं होतं ट्रॅक्टर घेऊन. एक जणाचा ऊसला माती लावायची होती नाही का, परंतु निघायच्या अगोदरच पावसानं सुरुवात केलेली आहे. आणि आपण तर इकडे चहा घेऊन राहिलेले आहेत. मोबाईल 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 नंबर लावता येत नाही. तर फॅमिली पाहू शकतायत. आम्ही जाऊ राहिलो नाही आता शेतामध्ये. तर फॅमिली पाहू शकतात मी ऊसाला माती लावायला आलतो. तर काही ऊसाला माती लावलेली आहे वावराची. आणि मला घरी काम निघलेलं आहे. जी घराला लावायला चौकट आणलेली का ती जरा उरलेली निघलेली आहे ती बदलून आणायची. त्यामुळं ते ट्रॅक्टर असे मस्तपैकी सावलेला येतो आणि जाऊन येतो. तर ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्या ट्रॅक्टर मस्तपैकी सावलेला लावलेलं आहे आणि आता जाऊ राहिलेलं आहे मी. पुढं शेतकऱ्याची टू व्हीलर आहे त्याच्यावरती जायचं आहे. तर फॅमिली पाहू शकते. तर ही आहे ना जी चौकट आहे ना तेव्हा हे उरलेलं आहे आणि ते उरलेल्यामुळेच आम्हाला बदलून आणायचं आहे. ते पुढं सगळं प्रॉब्लेमच आहे ना. ही बघा कुठं पण आहे ना उरलेच आहे, सगळीकडे उरलेलीच आहे. मी आणली तेव्हा एवढी उरलेली नव्हती, परंतु आता उन्हाच दिवस आहेत आणि ते वल्ल्या लाकडाची बनवलेली होती त्यामुळे सगळी उलत गेलेली. तर आम्ही चाललो आहे चेंज करायला. तर फायनली आता टाकलेली आहे दुसरी चौकट खाली करून. चला फायनली आता दुसरी चौकट टाकलेली आहे. जेवण राहिलेलं सुताराचे. डायरेक्ट म्हणलं होतं नवीन घर बांधा तेव्हा आता नाही एक तर नका करायला जाऊन पैसे टाका लागले काय मिळेल यांच्यावर. हे बघा हे आमचे कॉमेडी कारागीर. हे ह्या मिस्त्रीची चूक आहे. मला नाही वाटत सुधरण म्हणून. चौकट झाला पाहिजे. बराच घेत नाहीत होय. जाहिरात लगेच. तर बघा या कारागिरांनी पैसे कसे गोळा केले. पैसे लागत मालकाने मांडलेले. मांडावच लागत लोकांना संरक्षण तर फायनली चौकट पूजन करून आलेलो आहे मी आणि पाहू शकतात आता उसाला पाणी लावून जातोय. सकाळी लाईट आलेली 11 वाजता. माझं काही येणं झालं नाही. जे पाणी लावलं ते गेलेलं आहे गाडीला. आता दुसऱ्याच्यात पाणी लावून पुन्हा मला जायचं आपल्या ट्रॅक्टरवरती. फॅमिली जवळपास 1.5 एकर आहे का माती लावून झालेलं आहे आणि एवढं ट्रॅक्टर गरम झालेलं आहे. वरतून खालतं एवढं गरम लागतं आहे, जबरदस्त लागतं आहे. कारण की दुपारीचे आता वाजलेले आहेत 3 आणि आपल्यामध्ये 3 वाजता सध्या उन्हाळ्यात किती आहे सावलीला थोडा आरामाला उभा राहिलो आहे. ट्रॅक्टर पण भरपूर गरम झालेलं आहे. फायनली आता आलेलो आहे मी शेतातून. जवळपास सुरस मावळायला आहे मला येण्यासाठी. तर पाहू शकता इथं काय चालू आहे. इथं रुद्र कम लुकतोय बाळा, कम लुकतोय तू काय चूक केली आहे का? काय करतोय? हो का? अंगाला नको बाळा माझ्या. आई काय करते तुझी? फॅमिली काय झालेलं आहे आज आमची जरा भांडणं झालेलं आहे का त्यामुळं माहीतच असेल सकाळ धरून तिला पण ब्लॉगमध्ये घेतलेलं नाही आहे मी. मुद्दामच नाही घेतलेला. करा लगेच भांडण करा मनानेच. भांडण मला कशी माहिती नाही. मग कम बोलत होती फडाफडा कधी झाले भांडण पण मग कम बोलत होती फडाफडा मग कधी बोलले मला फटाफट. हे बघा चोरा चोरले बॉम्ब आहे का. मी ब्लॉगमध्ये खरं बोलायला लागलोय आणि ती म्हणते कधी भांडणं झाले. ए बाळा तुझी चैन उघडी, बाळा तुझी चैन उघडी उघडी हे. मग काय सांगले? नाही ग्रीन टी देणार का? काय चेन लावू? अरे काय बाळा तू
चैन लाव, मला म्हणतो चैन लाव. लाव. काळू काळू का ब्लॉग देखताय तू? तू काळू का ब्लॉग देखताय तू? माझा हात कापिशीन का कापिशीन? आणि त्या आईने का म्हणून कापायला पांढरा पांढरा लावले बाबू? काय लागले ऋतू? काय नाही, पीठच लागत आहे. फॅमिली पाहू शकतात, आपल्याला माहिती आहे दुपारी आपली चौकट पण उभं केलेली आहे. काय बाळा? बरं, तुझं घर. तर बघा आम्ही हे पण भरून घेतलेलं आहे आता गट. तर घराचं लोक सध्या असं झालेलं आहे, पाहू शकतायत. हा, शिमित बाळू. शिमित पण बाळू दाखवू का आपल्या ब्लॉगमध्ये? मी जसं बोलतो ना तुम्हाला दाखवतो ना फॅमिली, तर तसं लगेच मला दाखवायचा प्रयत्न करते नाही का. तर फायनली असं झालेलं आहे. आणि आपलं पाहू शकतायत रूम वगैरे बांधून झाल्यानंतर भारी दिसणार आहे, एकदम भारी दिसणार आहे. प्लॅस्टर केल्यानंतर ना एकदम भारी दिसणार आहे, आणि फर्निचर केल्यानंतर ना त्याच्यापेक्षा पण भारी दिसणार आहे. त्यामुळं मला पण घराची लवकर होण्याची आतुरता आहे, आणि त्यासाठी कष्ट मेहनत आम्ही पण घेतोय. काय बाबू? डिझेल आहे ते. तुमचा नाही गाडी. तर काकून ते चालले रस्त्याने व्हिडिओ शूटिंग करत होतं, ते म्हणतात आमच्या नको. तर मला काय म्हणायचं आहे, सोनालीला मला अजून चिडून घ्यायचं आहे. आमचे कधीच भांडणं होत नाही, म्हणून भांडणं करायचं मुद्दाम. कधी भांडणं झाले फॅमिली? तुम्ही आमचे आतापर्यंत भांडणं बघितलेत का? याच्यावरती ब्लॉगमध्ये कधी भांडणं आले आहेत का? चालू भांडणं असं सिरियस भांडणं झालेच नाहीत आमचे, नवरा बायकोसारखे. काय मेनू आज? हे असले बोलत नाही. चालू मला मुद्दाम भांडणं करायचे. काय बाळा?